स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका ह्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2 तारखेला मतदान होणार आहे, 3 तारखेला निकाल लागणार आहे। सगळ्यात मोठी घडामोड या घडीची। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मतचोरीचा जो मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता, त्या दुबार मतदान, मतदार याद्यांमधले घोळ याच्याबद्दल प्रश्न पत्रकारांनी विचारले असता निवडणूक आयोगाची अक्षरशः बंबेरी उडालेली आपल्याला दिसली। याच विषयी आपल्याला बोलायचं आहे। आमचे पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। प्रसन्न, मतचोरीचा मुद्दा हा हायलाइट असणार निवडणुकीचा हे आता पत्रकार परिषदेपासूनच दिसतंय। म्हणजे सगळा टोन सेट करण्यात आलेला आहे नम्रता। इतकंच नाही, त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं की 31 जानेवारी पर्यंत सगळ्याच निवडणुका पूर्ण करायच्यात। याचा अर्थ असा की आता जे बघायला मिळेल आपल्याला काय होतंय ते आपल्याला 3 तारखेला निकाल आहे आणि त्याच्या आधी 2 डिसेंबरला मतदानाची तारीख आहे। त्याच्या 2 दिवस आधीपर्यंत या गोष्टी दुबारचा सगळा खेळ चालू राहणार आहे, लोकांचं ऍडिशन डिलिशन चालू राहणार आहे। याच्यात निवडणूक आयोगाची पंचायत अशी होऊ शकते किंवा त्यांची अडचण अशी होऊ शकते की एक तर जर का तुम्हाला दुबार मतदार माहिती आहे तर दुबार ठेवूच नका, त्यांचा एकच केला दुसरीकडे लिस्ट तुम्ही दिसूच देऊ नका। निवडणूक आयोगाचे ते पदाधिकारी वाघमारे काय म्हणाले की एका 2 ठिकाणी नावं असतील याचा अर्थ हे गृहीत आहे की 2 ठिकाणच्या केंद्रांच्या लिस्टमध्ये नावं आहेत आणि मग तुम्ही एखाद्या ठिकाणी मतदान केलं तर तुम्ही डिक्लेरेशन करायचं की मी दुसरीकडे मतदान करणार नाही। पण प्रश्न असा आहे की जो सारखा प्रश्न पत्रकारांकडून येत होता, असं कराच कशाला, तुम्ही त्यांना आधीच डिलीट करून टाका, दुसऱ्या ठिकाणचं नाव जे त्याचं अधिकृत आहे तेच ठेवा आणि हे लवकर होत नसेल तर निवडणुका पुढे ढकला, असा प्रश्न होता पत्रकारांचा। त्याला उत्तर देता येत नव्हतं। अगदी। आणि निवडणूक आयोग हाच जो ज्या मुद्द्यावरनं कचरतंय आणि विरोधक तोच मुद्दा लावून धरतायत, त्याच्यामुळे एका प्रकारे नॅरेटिव्ह सेट झालंय या सगळ्या निवडणुकांचा अगदी पहिल्या टप्प्यापासूनच। निवडणूक आयोगाने ती टीका स्वतःच्या अंगावर का ओढून घेतली, एवधी घाई करायची गरज होती? अर्थात त्याच्यावरती एक निवडणूक आयोगाचं लॉजिकल उत्तर म्हणायचं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कोर्टाचे निर्देश आहेत की 31 जानेवारी पर्यंत निवडणुका सगळ्या पूर्ण करायच्या, त्यामुळे आम्ही त्यानुसार करतोय। आणि दुबार मतदारांच्या प्रश्नाला मिटिगेट करायला, त्याच्यावर उपाय शोधायला आमच्याकडे प्रोसेस आहेत। आमचा रिटर्निंग ऑफिसर, मतदान केंद्रावरचा अधिकारी किंवा पोलिंग एजंट त्याला जर का संशय वाटला तर तो तक्रार करू शकतो आणि निर्णय घेतले जाऊ शकतात। हे जरी खरं असलं तरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरं प्रश्न असा आहे नम्रता वागळे यांचं 2 ठिकाणी ठाण्यामध्ये मतदान असेल, तिथल्या एखाद्या ठिकाणी त्या गेल्या अधिकृतरित्या सगळी प्रोसेस करून। प्रश्न असा आहे त्यांचं जे खरं राहतं घर आहे तिथला असणारा एकूण मतटक्का च्या वर्सेस दुसऱ्या ठिकाणी जाऊन जेव्हा नम्रता वगैरे मतदान करतात तेव्हा त्या तिकड्या मतदान टक्क्यामध्ये वाढ करतात। ही वाढ करण्याचा अधिकार आहे का नम्रता वगैरेंना? हा मुद्दा तिथे आहे। हा जो पॉप्युलेशन इम्बॅलन्स होऊ शकतो मतदानातला त्याचं काय? आता हा प्रश्न विचारला गेला नव्हता पण निवडणुकीच्या मुद्द्यावरती निवडणूक आयोगावरती यापुढची सुद्धा टीका होत राहील असं आणि त्यांना असं वाटतं की ते एखादं प्रॅक्टिकल सोल्युशन देत आहेत पण नावापुढे डबल स्टार करणार, अंडरटेकिंग त्यांच्याकडनं लिहून घेणार, हे प्रॅक्टिकली शक्य होईल असं वाटत नाहीये। समजा ते करायचं म्हटलं तरी नम्रता, आपण अनेकदा आपल्याकडे या बातम्या आलेल्या आहेत, निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गदारोळ असतो, तिकडे अनेक गोष्टी, पोलिंग एजंट म्हणतात आम्हाला आज जाऊ दिलं नाही, मतदानवाले म्हणतात की आम्हाला आज जाऊ दिलं नाही, आम्हाला बाहेरच ठेवलं, असा सगळा गदारोळ चालू असताना हे जे काही दुबाराचं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही ते डबल स्टार करू। बरं, डबल स्टार केल्यानंतर एखाद्या ठिकाणी मी मतदान केलं, मी डबल स्टार मधला माणूस होतो, माझ्या ठिकाणी त्यांनी लिहून घेतलं की यांनी मतदान केलं। आता दुसऱ्या ठिकाणी त्याच दिवशी काय मोबाईल करून कळवणार आहेत का की यांनी मतदान केलं, आता तिकडे त्याचं मतदान घेऊ नका? तर याची प्रोसेस काय? आता ह्याच्यात एक फक्त आहे तो मुद्दा असा की मतदान केल्यानंतर बोटाला निळी शाई लावलेली असते, त्यामुळे अर्थातच दुसरीकडे गेल्यानंतर ते बघावं लागेल। दुसरी गोष्ट माझं आयडी कार्ड वगैरे बघावं लागेल। पण याच्यातले जर तरचे अनेक मुद्दे अजूनही कायम आहेत, म्हणून एका पत्रकाराने विचारलं की अजूनही गोंधळ कायम आहे। हो, नाही अगदीच। आणि त्याच सगळ्या गोंधळामध्ये इलेक्शन कमिशन नेमकं काय म्हणालं याच्यावर स्पष्टीकरण देताना आपण पुन्हा एकदा ऐकूया। नाही, आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली। म्हणजे आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे। मग एका घरात 72 लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे? काय? एका घरात 72 लोकांची यादी आहे, सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो, आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल
थोडक्यात एकूण किती घोळ होऊ शकतो याचं एक चित्र या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला दिसलंय.